नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मसाला पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। यामध्ये टाकते 2 कांदे कापून घेतलेले आणि छान लाल कलर होईपर्यंत परतवून घेणार आहे। तर हे पहा, छान कांदा लाल झालेला आहे। आता यामध्ये टाकते 7-8 पाकळी लसूण, 1 इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये टाकते 3 ते 4 काजू, छान परतवून घेते। तेलामध्ये सर्व मसाले छान परतवून घेतलेले आहेत। आता मी बाजूला काढून घेते आणि हे सर्व मसाले पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे। तर हे पहा, इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मसाला भाजून घेतलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे। आता यामध्ये टाकते 1 मोठा टमाटर कापून घेतलेला आणि आता याची पूर्ण छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहे मी। तर हे पहा, मसाला वाटून तयार झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते किती छान पेस्ट तयार झालेली आहे। चला तर मग फोडणीची तयारी करून घेऊ। तेल गरम करून घेतलेलं आहे, मसाला भाजलेला होता तेच तेल वापरलेलं आहे। ते खडे मसाले घेतलेले आहेत, जिरे, दालचिनी, 2 लवंग, 1 मोठी इलायची आणि 2 तमालपत्र। एकदम कमी गॅस करून छान परतवून घेते। मस्त असा मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे। आता यामध्ये टाकते अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। मसाले छान तेलामध्ये परतवून घेते, मंद आचेवरच करून घेत आहे। आता यामध्ये तयार झालेलं वाटण टाकून छान परतवून घेणार आहे। तर हे पहा, छान मसाल्यांना तेल निघालेलं आहे। आता यामध्ये टाकते अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि छान मिक्स करून परत एकदा परतवून घेणार आहे। आणि आता यामध्ये टाकणार आहे दही। मी 2 ते 2.5 मोठे चमचे दही घेतलेली आहे। दही छान मिक्स करून घेत आहे मसाल्यांमध्ये आणि मी गॅस मंदच ठेवलेला आहे, म्हणजे दही फाटणार नाही। मस्त मसाला तयार झालेला आहे। आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी स्लो गॅसवर ठेवून देणार आहे। तर पाहून घेऊ मसाला आपला तयार झालेला आहे का। हे पहा, छान असं तेल सुटलेलं आहे। तर पुन्हा एकदा मसाला छान परतवून घेते। मसाला वाटून घेतलेल्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून आता ते पाणी मी यामध्ये टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर सर्व मसाले एकदा मिक्स करून घेते। आता पाणी टाकल्याच्या नंतर 2 मिनिटं याला झाकण लावून ठेवून देणार आहे। तर पाहून घेऊ, मसाला छान असा तयार झालेला आहे। आता या मसाल्यांमध्ये कट करून ठेवलेले पनीरचे तुकडे टाकणार आहे। हलक्या हाताने पनीर मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेते। आता कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी असंच मंद आचेवर पनीर शिजू देणार आहे। आता झाकण काढून बघते, तर पहा, छान मसाला पनीर तयार झालेला आहे। पनीरही छान शिजलेला आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमी मसाल्यामध्ये घरच्या घरी छान
मसाला पनीर बनतो. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकते, दिसायलाही सुंदर दिसतं. तर हे पहा, मसाला पनीर तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.